नमस्कार. मी संजय गुरव, खामगाव जिल्हा बुलढाणा महाराष्ट्र. नदी तलाव जिथे कमळबाग तिथे या उपक्रमांतर्गत एकच ध्यास की महाराष्ट्राच्या प्रत्येक गावात कानाकोपऱ्यामध्ये जिथं जिथंही नदी तलाव असतील त्या तलावांच्या त्या नदीच्या किनारी एक छोटीशी का होईना कमळबाग असावी. आपण व्हिडिओमध्ये बघत आहात, हा कमळ नसून ही वॉटर लिली आहे आणि आपण याला कमळच म्हणतो. तर मला याच ठिकाणी असं सांगावंसं वाटते की यापूर्वी आमच्या प्रत्येक नदी तलावांमध्ये कमळ आणि कुमुद वॉटर लिली असायच्या, परंतु काही कारणास्तव लोकांनी त्यामधून त्या काढून टाकल्या. हा रात्रीचा उगवणारा कुमुद आहे, वॉटर लिली आहे. रात्री 7:30 नंतर हा उगवतो. ज्या ज्या नदी तलावांमध्ये बघा अशा पद्धतीने जर वॉटर लिली आणि कमळ असतील तर त्या ठिकाणी जे मासे आहेत, जे जलचर आहेत, त्यांना अंडी घालायला छानशी अशी जागा मिळते, अधिवास मिळतो. हे बघा, हा फोटो जो घेतलेला आहे हा रात्री 9:30 नंतर घेतलेला आहे. संध्याकाळी 7:30 नंतर ही फुलं उगवतात आणि मग सकाळी 9:30 नंतर बंद होतात आणि एका फुलाचं आयुष्य किमान 3 दिवस असतं. असंख्य फुलं रात्रीच्या वेळेस उगवतात. हे बघा, आता बॅटरीच्या साहाय्याने हा त्यावर प्रकाश टाकण्यात आला. आमचे मित्र, रानभाजी मित्र मनोज भाऊ सुडोकार, गाव जनुना, तालुका खामगाव, जिल्हा बुलढाणा, यांच्या शेताच्या लागून जो पाझर तलावाचा सांडवा आहे त्या सांडव्यामध्ये ही फुलं उगवलेली आहेत. हे माझं शेत आहे. इथं जनुना तलाव, ह्या टेंभुर्णा आणि जनुनाच्या मंदामध्ये एक धरण आहे, पाझर धरण म्हणतात त्याला. आणि तिथून एक असा सांडवा आलेला आहे माझ्या शेताच्या बाजूनं. आणि इथं गाळ साचलेला आहे आणि असं नरम गारा माती असते. आणि गुरव सरांनी मला लसणाएवढा असा गाठा दिला होता या कमळाच्या याचा. मी तो 6 महिन्यापूर्वी इथं लावलेला होता. तर त्याला आता हे असे फुलं फुटलेले आहेत. आणि असे बरेचसे तलावामध्ये मी गुरव सरांसोबत असतो आणि असे कमळाचे कंद लावत असतो. तर हे जे आहे, आणि आम्ही बरेच तलावामध्ये लावलेले आहे आणि लोकांनी ते चोरून पण नेलेले आहेत. असे बरेच आपल्या जनुना तलावामध्ये बी ते मोठे देवीच्या विसर्जनाच्या वेळेस खूप झाले होते, मोठं बंद झाला होता तिथं, पण लोकांनी ते काढून नेलेले आहेत. आणि याच्या पुढे बी आम्ही लावत राहू. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की लोकांनी फुलं न्यावी, रोपं किंवा कंद काढून नेऊ नये. फुलं नेलेले चालतील, पण लोकांनी ते मुळासहित उपटून नेलेले आहेत. अच्छा, हां, ही शोकांतिका आहे म्हणजे. नाहीतर आपल्याकडचे सगळ्या नदी तलावांमध्ये कमळ आज आपल्याला पाहायला मिळालं असते. जवळपास मनोज भाऊ आणि मी 4 वर्षापासून कमळ बागेसाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि आज मनोज दादांना या ठिकाणी यश प्राप्त झालेलं आहे. धन्यवाद मनोज भाऊ. धन्यवाद. आज टेंभुर्णा गाव आणि जनुना गाव याच्या जोडावरती, ज्याला आपण 2 गावाची शिव म्हणतो, त्या जोडावरती एक पाझर तलाव आहे जो टेंभुर्णा परिसरात येतो, ग्रामपंचायतच्या अंतर्गत येतो. आणि आमचे मनोजदादा सुडोकार यांच्या शेताला लागून जो त्या धरणाचा सांडवा आहे, त्या सांडव्यामध्ये 6 महिन्यापूर्वी मनोजदादांनी माझ्याकडनं एक छोटासा वॉटर लिली, ज्याला म्हणतो, पण लोक त्याला कमळ म्हणूनच बोलतात, पण वॉटर लिली आहे ही. तर हिचा एक छोटासा कंद लसणाच्या गाठ्या एवढा नेला होता आणि तो त्यांनी इथं लावला आणि तो सक्सेस झाला. आणि अशा प्रकारे सक्सेस आम्हाला बरेच ठिकाणी मिळालं, परंतु लोक ते काढून नेतात. तर काढून नेऊ नये, त्यांना जर लावायचं असेल तर त्यांच्यासाठी आम्ही समोर येऊ, त्यांना देऊ, त्यांनीसुद्धा आमच्या उपक्रमात सामील व्हावं. तर आज मनोज भाऊंना जे यश मिळालं त्यासाठी मनोज भाऊला, त्यांच्या कुटुंबांना आणि त्यांच्या मित्रांना या ठिकाणी मी अभिनंदन करतो. आपल्यालाही जर या उपक्रमात सामील व्हायचं असेल, आपल्या गावाच्या नदी तलावांमध्ये जर अशा प्रकारे कमळ, कुमुदिनी
वॉटर लिली लावायच्या असतील तर त्यांना त्या माझ्याकडून मोफत मिळतील. एवढं बोलतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. अशा पद्धतीने आपणही आपल्या गावातील नदी आणि तलावामध्ये अशी बाग तयार करू शकता, ज्याकरता आम्ही तुम्हाला मोफत सहकार्य करूया. आमचा उपक्रमच आहे गेल्या 4 वर्षापासून की प्रत्येक तलावात आणि नदीच्या किनारी एक छोटीशी कमळबाग असावी. आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावा, ज्यामुळे काय होईल की प्रत्येक व्यक्ती आमच्याशी संपर्क करू शकेल. या व्हिडिओमध्ये आम्ही आमचा संपर्क क्रमांक दिलेला आहे. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. अशी कमळबाग नक्कीच हा व्हिडिओ बघितल्यानंतर आपण आपल्या गावातील नदी तलावात नक्कीच निर्माण कराल. त्याकरता आमचं मोफत सहकार्य तुमच्यासोबत आहेच. पुन्हा भेटूच दुसऱ्या व्हिडिओ यानंतर.